वरती आलोय. पहिला प्रश्न झाला. हा दुसरा प्रश्न बघूया. ज्यावेळेस आपण पेपरमध्ये असतो 60 मिनिटात आपल्याला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. ते प्रेशर मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी प्रेशर हँडल करावं लागतं. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपल्या डोक्याला डायरेक्ट मुंग्या यायला सुरुवात होते. बरोबर आहे. आता ज्यांनी पेपर दिला असेल रविवारचा त्यांना तर ह्या गोष्टीचा अनुभव आलेला असेल. ज्यावेळेस तुम्ही 50 मिनिटं फक्त जीएस कडे जातात आणि 10 मिनिटं तुमच्याकडे फक्त मॅथ रिझनिंगला राहतात, त्यावेळेस काय पोझिशन असते आणि तुम्हाला काय सिच्युएशन असते की कोणता प्रश्न सॉल्व्ह करायचा. तुमचं त्या ठिकाणी गणित मॅथ वाचल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी आठवतच सुद्धा नाही ज्या तुम्हाला येत असतात तरी सुद्धा. बरोबर. जे आपल्याला माहित असतं इझी आहे तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की हे आपण कधीच बघितलं नाही, अशी सिच्युएशन त्या ठिकाणी तयार होते. बरोबर. मग आता हा प्रश्न आहे एकदम इझी प्रश्न आहे, एकदम इझी आहे प्रश्न. बघा ज्याने हा पेपर सॉल्व्ह केला त्यांनी बरोबर या ठिकाणी मॅप काढलेला आहे. आता आपण सुद्धा काढूयात. बघा या ठिकाणी काय आहे तर सातपुडा आहे. बरोबर. त्याच्या खाली काय आहे 7 माळा आहे. बरोबर. त्याच्या खाली काय आहे, त्याच्या खाली आहे हरिश्चंद्र आणि त्याच्या खाली आहे शंभू महादेव. बरोबर. सिंपल आहे. आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे. सातपुड्याच्या वरती आहे तापी, सॉरी तापी नाही, या ठिकाणी येणार नर्मदा येणार, नर्मदा, त्यानंतर तापी, त्यानंतर गोदावरी आणि त्यानंतर खाली काय भीमा आणि कृष्णा. बघा यावरून आपला प्रश्न सुटतो का. रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग म्हणतात. तर ही जी आहे शंभू महादेव डोंगर रांग, तर हिला जी आहे रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे तिला शंभू महादेव डोंगर रांग म्हणतात. हे स्टेटमेंट आपल्याला जर तुम्ही पुस्तक वाचलेलं असेल तर तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिसेल अशा प्रकारचं स्टेटमेंट आणि हे पुस्तकामधलंच आहे. हे बरोबर आहे. सातपुडा पर्वत रांगामुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले दिसतात. बरोबर आहे. नर्मदा आणि तापीमुळे काय आहे सातपुडा या रांगेमुळे नर्मदा आणि तापीचे काय जे खोरे आहेत ते काय झालेले दिसतात तर वेगळे झालेले दिसतात. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा, बघा गोदावरी व भीमा नदीचे खोरे वेगळे झालेले दिसतात आपल्याला. बघा हरिश्चंद्र बालाघाट, बघा या ठिकाणी हरिश्चंद्र, याच्यामुळे गोदावरी आणि या ठिकाणी भीमा यांचे जे खोरे आहेत वेगळे झालेले दिसतात. हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 4 नंबरचं स्टेटमेंट आहे गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. बरोबर आहे. गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारे सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. हे सुद्धा काय आहे बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर होतं वरीलपैकी सर्व बरोबर. बरोबर. वाचायला वेळ गेला, टाइम गेला, म्हणूनच पेपर कसा होता लेंदी होता. बरोबर. आपल्याला 1 लाइनर मध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेले नाहीत, त्याच्यामुळे पेपर कसा गेलेला दिसतो तर लेंदी आहे आणि बऱ्याच जणांना डिफिकल्ट वाटतोय, बऱ्याच जणांना मॉडरेट टू हार्ड आहे. बघा पुढचा प्रश्न.